नमस्कार, वनस्पती विद्या मिशनच्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करत आहे। आज आपण कळवण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आहोत। नाशिक जिल्हा आहे, कळवण तालुका आहे। आज भटकंती करत असताना एक विशिष्ट वनस्पती मला आज आढळून आलेली आहे आणि या वनस्पतीबद्दल मी आज आपल्याला माहिती देणार आहे। मानवी जगतामध्ये आणि मानवाच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या वनस्पती ह्या नेहमीच आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी देत असतात। म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारचे रत्न किंवा वास्तुशास्त्र यांच्यामध्ये सुद्धा वनस्पती शास्त्रांची कल्पना ही मानव जातीसाठी एक कल्याणाचा पाऊल आहे। लक्षात घेण्याची गरज आहे की निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेला आहे, पण हा निसर्ग ज्यावेळेस आपल्यावर कोपतो त्यावेळेस मानवाचा नाश हा प्रभावीपणे होणारच आहे। पण मानवाच्या सुखासाठी आणि मानवाच्या कल्याणासाठी अनेक लोक काळी हळद, निळी हळद, हात जोडी, पाय जोडी यांच्या नादी लागते आणि आर्थिक स्थिती आपली स्वतःहून खराब करून घेत असते। लक्षात घ्या की काळ्या हळदीपेक्षा सुद्धा किंवा हात जोडीपेक्षा सुद्धा अशा काही वनस्पती आहेत की ज्या सर्वसामान्य लोकांसाठी एकदम परिचित असतात, पण त्याचा प्रभाव किंवा त्या गोष्टीचा अनुज्ञान नसल्यामुळे आपल्याला याचा फारसा रिझल्ट मिळत नाही किंवा त्या काय आहेत गवत म्हणून आपण फेकून देतो। पण मी आज तुम्हाला पुष्कराज या रत्नापेक्षा 1000 पटीने चांगलं काम करणाऱ्या वनस्पतीबद्दल माहिती देणार आहे। आणि आज मी आमच्या बहीण यांच्या म्हणजे आमच्या मोठ्या बहिणी यांच्या मळ्यामध्ये आलेलो आहे आणि यांच्या मळ्यामध्ये मला ही वनस्पती मोठ्या प्रमाणामध्ये दिसली आणि अक्षरशः आज मला व्हिडिओ बनवताना खूप आनंद होत आहे। लक्षात घेण्याची गरज आहे की वनस्पती ह्या नेहमीच आपल्याला काहीतरी देत असतात। वनस्पती ह्या नेहमीच आपल्याला भरभरून देत असतात। शेवटी वसुंधरा हीच वसुंधरा जी आहे ही वनस्पती शास्त्रांनी बनलेली आहे आणि नक्कीच वनस्पती शास्त्र हे तुमचं नशीब चमकवतेच। लक्षात घ्या, तुमचं नशीब ही चमकवते आणि वनस्पती ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे। फक्त त्याचं ज्ञान, त्याची कला, त्याचं अनुज्ञान आपल्याला माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे। मग मनुष्याची जात किंवा मनुष्याचे विविध प्रकारच्या अडचणी असतात, म्हणून आज आपण अनेक प्रकारचे रत्न वापरतो, अनेक प्रकारच्या मोठ्या मोठ्या यज्ञ करतो, कर्मकांड करतो, पण रिझल्ट मात्र तसा येत नाही। मग याचं कारण काय असतं की याचं कारण असतं की एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण घेतो तर त्या गोष्टीचा आपल्या जीवनात फरक पडतो का किंवा त्या गोष्टीचा आपल्या जीवनामध्ये चांगला अनुभव येतो का, या खऱ्या गोष्टी खूप रिसर्च आहे। अनेक लोक अनेक पद्धतीच्या गोष्टी करत असतात, पण पाहिजे तसा त्याचा अनुभव येत नाही। म्हणून आज आपण पुष्कराज अर्थात बृहस्पती ह्या ग्रहाच्या बद्दल मी बोलत आहे। बृहस्पती जर बघायला गेलं तर हा ज्ञानाचा आहे। बृहस्पती हा विशिष्ट लग्न कार्याचा सुद्धा कारक आहे। बृहस्पती हा ग्रह मनुष्य जातीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। ऐश्वर्य, आराम, समानता, नागरिकता, विशिष्ट महत्त्व, जीवनाच्या प्रत्येक गोष्टींमध्ये तो आपल्याला सार्थक करण्याचा प्रयत्न हा बृहस्पती करत असतो। आणि लक्षात घ्या की बृहस्पती जर गुरुग्रह जर आपल्या जीवनामध्ये प्रभावी असेल तर जे काही आपले नवग्रह आहेत यांचा जो गुरु आहे हा बृहस्पती आणि शुक्र ग्रह आहे। म्हणून बृहस्पतीला नेहमी स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मांडत असतो, वेगवेगळ्या प्रकारचे कामं बघत असतो आणि यांमध्ये सुद्धा आपल्याला रिझल्ट मिळत नाही। पण आज मी तुम्हाला एका अशा वनस्पतीबद्दल माहिती देणार आहे की ती वनस्पती तुमचं अख्खं जीवन बदलून टाकण्यासाठी सक्षम आहे आणि आनंदी आहे। ही वनस्पती तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये, तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा विशिष्ट स्वतःजवळ जरी ठेवली तर चांगला अनुभव येऊ शकतो अभिमंत्रित प्रक्रिया पार पडल्यानंतर। आपण जी वनस्पती आहे तुम्ही बघू शकताल, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो की कशा पद्धतीने ही वनस्पती जी आहे ही काम करत असते। ही जी वनस्पती आहे ही वनस्पती आपण बघू शकतात की अत्यंत प्रभावीपणे काम करणारी आहे। अत्यंत सक्षम अशी ही वनस्पती आज आपल्याला दिसत आहे। या वनस्पतीला रानभेंडी सुद्धा असं म्हटलं जातं, ह्या वनस्पतीला श्वेतकुमारी सुद्धा म्हटलं जातं, ह्या वनस्पतीला सुंदवर्मा म्हटलं जातं। ह्याच वनस्पतीला नवग्रहांमध्ये नावच्चक नावाच्या वनस्पतीने सुद्धा ओळखली जाते। लक्षात घेण्याची गरज आहे की ही जी वनस्पती आहे ही अत्यंत प्रभावीपणे काम करणारी आहे। ही वनस्पती जर तुम्ही बघायला गेलं तर खूप लाख मोलाची ही वनस्पती आहे। आपण बघू शकतात की ही जी वनस्पती आहे ही बृहस्पतीची खऱ्या अर्थानं वनस्पती आहे। नागभेंडी सुद्धा हिला म्हटलं जातं,
तसेच ही जी भेंडी आहे हे बघा, हिला अशा पद्धतीने हे फूल येतं, अत्यंत फूल हे मधुरक्त असतं। बघायला गेलं तर भगवंताची अफाट कृपा ह्या झाडावर असते, ह्या वनस्पतीवर असते। ही जी वनस्पती आहे हिला पहिल्यांदा अशा पद्धतीचे फुलं जे आहेत हे पहिल्यांदा असे फुलं येतात, नंतर या ठिकाणी ही जी वनस्पती आहे उमळून म्हणजे सकाळचं सूर्याचं दर्शन झाल्यानंतर ही वनस्पती किंवा हे जे फूल आहे हे अशा पद्धतीने उगवत असतं। ही अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे। गुरुग्रह हा नेहमी पहिल्या घरात, दुसऱ्या घरात आणि 8व्या घरामधला स्ट्रॉंग मानला जातो इंद्रकुंडलीनुसार। म्हणून इंद्रकुंडली आपल्याला नेहमी सांगते की ह्या ज्या वनस्पती आहेत ह्या वनस्पतींचा महिमा हा अपार असतो। ही वनस्पती दिसही दिसले तिथे आपण याचा विविध प्रकारचा उपयोग करू शकतो। ही जी वनस्पती आहे, ही जी रानभेंडी आहे किंवा हिला काश्यप गोत्रामध्ये सुद्धा हिला म्हणजे ज्यांचं गोत्र कश्यप आहे ह्या लोकांसाठी सुद्धा ही आराध्य अशी ही वनस्पती आहे। ज्यांची रास कुंभ आहे, मीन आहे, मिथुन आहे, वृश्चिक आहे, सिंह आहे, मेष आहे, मीन आहे, मकर आहे, अशा लोकांसाठी सुद्धा ही जी वनस्पती आहे ही आराध्य वनस्पती म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये हिचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये दिसून येतो। ही जी वनस्पती तुम्ही बघत असाल, ही जी वनस्पती आहे ही मानवाच्या कल्याणासाठी आहे। हिचं मूळ खोड रूप धारण केल्याने मनुष्याचे विघ्न सुद्धा दूर होतात। आणि लक्षात घ्या की ही जी वनस्पती आहे ही अत्यंत प्रभावी आहे। ह्या वनस्पतीचे फुलं जे आहेत ही फुलं आपल्या वास्तुशास्त्रातील सगळ्या प्रकारचे दोष मिटवतात। ही सुद्धा एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे। हिचा जो पाला आहे हा वात प्रकृती, जसाही प्रकारचा जर तुम्हाला वाताचा त्रास असेल, आमवात असेल किंवा तुमच्या घरामध्ये नैराश्य असेल, तुमच्या घरामध्ये सतत भांडण होत असेल, ताणतणाव असेल, मानसिक रोग असेल, अशा सर्वांसाठी सुद्धा ही वनस्पती खूप महत्त्वाची आहे। गुरुग्रहासाठी ही वनस्पती अत्यंत महत्त्वाचे काम करत असते। हिचं जे खोड आहे, हिचं जे मूळ आहे, याच्यासाठी सुद्धा ही वनस्पती अत्यंत महत्त्वाची आहे, अत्यंत सुखाची आहे आणि वैभवाची सुद्धा या ठिकाणी आहे। या वनस्पतीमुळे मानवाच्या कल्याणासाठी खूप महत्त्वाचे कामं होतात। बघू शकतात की ज्या लोकांचे पैसे अडकलेले आहेत किंवा ज्या लोकांची फायनान्शियली परिस्थिती खराब आहे, तर अशा पद्धतीच्या जमिनीवर हे वारुळ या झाडापाशी, या वनस्पतीपाशी असतं। आणि ह्या वनस्पतीजवळ किंवा ह्या झाडाजवळ जर तुम्हाला वारुळ जर आढळलं तर दर गुरुवारी ह्या ठिकाणी फक्त काळे तीळ आणि पिवळी मोहरी जर टाकली, सतत टाकत गेलात, विशिष्ट मंत्रानुसार, शाबरी मंत्रानुसार जर टाकत गेला तर अडकलेले पैसे सुद्धा तुमचे प्राप्त होतात आणि जी तुमची मिळकत आहे ती खूप मोठ्या प्रमाणात असते। ज्या लोकांचा हॉटेल व्यवसाय आहे, ज्या लोकांचा व्यवसाय हा दुधाचा आहे, ज्या लोकांचा व्यवसाय खाद्य विक्रीचा आहे, अशा लोकांसाठी सुद्धा ही वनस्पती अत्यंत महत्त्वाचं काम करत असते। लक्षात घ्या, 1000 रुपये, करोड रुपये खर्च करून सुद्धा जो रिझल्ट येत नाही तो या वनस्पतीमुळे तुम्हाला प्राप्त जो आहे हा प्राप्त होत असतो। आणि ही जी वनस्पती आहे ही वनस्पती अत्यंत मोलाची आहे, अत्यंत प्रभावी आहे। लक्षात घेण्याची गरज आहे की महाग रत्न वापरण्यापेक्षा किंवा जटिल प्रश्न खूप असतात आणि यांचं समाधान आपल्या जीवनामध्ये होत नाही, त्यामुळे आपण नैराश्यामध्ये जात असतो। म्हणून इंद्रकुंडलीनुसार ही वनस्पतीला बृहस्पतीची सर्वात मोठी सोर्स मानलेला आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट मानलेली आहे अशी ही वनस्पती आहे। त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुद्धा अशा वनस्पतींचा उपयोग आपल्या वास्तुशास्त्राप्रमाणे इतर गोष्टी जर केल्या तर तुम्हाला चांगला अनुभव जो आहे हा अनुभव येऊ शकतो। म्हणून जिथंही तुम्हाला ही वनस्पती प्राप्त होईल तिथं याचा उपयोग शास्त्रानुसार केल्यास आपलं जीवन हे सुफळ आणि संपन्न होणार आहे। त्यामुळे वनस्पती विद्या मिशनच्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जितके जास्त शेअर करता येईल तितके जास्त शेअर करा। याच्याने सगळ्यांना फायदा होणार आहे आणि सगळ्यांचं कल्याणसुद्धा होणार आहे। आजचा हा लेख मी टाकलेला आहे, आपल्याला कसा आवडला नक्की अभिप्राय कळवा। तोपर्यंत नमस्कार। ही वनस्पती आपण बघू शकतात की अत्यंत प्रभावीपणे काम करणारे आहे, अत्यंत सक्षम अशी ही वनस्पती आज आपल्याला दिसत आहे। या वनस्पतीला रानभेंडी सुद्धा असं म्हटलं जातं, ह्या वनस्पतीला श्वेतकुमारी सुद्धा म्हटलं जातं, ह्या वनस्पतीला सुंदवर्मा म्हटलं जातं। ह्याच वनस्पतीला नवग्रहांमध्ये नावच्चक नावाच्या वनस्पतीने सुद्धा ओळखली जाते। लक्षात घेण्याची गरज आहे की ही जी वनस्पती आहे ही अत्यंत प्रभावीपणे काम करणारी आहे। ही वनस्पती जर तुम्ही बघायला गेलं तर
खूप लाख मोलाची ही वनस्पती आहे। आपण बघू शकतात की ही जी वनस्पती आहे ही बृहस्पतीची खऱ्या अर्थानं वनस्पती आहे। नागभेंडी सुद्धा हिला म्हटलं जातं। तसेच ही जी भेंडी आहे हे बघा, हिला अशा पद्धतीने हे फूल येतं, अत्यंत फूल हे मधुरक्त असतं। बघायला गेलं तर भगवंताची अफाट कृपा ह्या झाडावर असते, ह्या वनस्पतीवर असते। ही जी वनस्पती आहे हिला पहिल्यांदा अशा पद्धतीचे फुलं जे आहेत हे पहिल्यांदा असे फुलं येतात। नंतर या ठिकाणी ही जी वनस्पती आहे उमळून म्हणजे सकाळचं सूर्याचं दर्शन झाल्यानंतर ही वनस्पती किंवा हे जे फूल आहे हे अशा पद्धतीने उगवत असतं। ही अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे। गुरुग्रह हा नेहमी पहिल्या घरात, दुसऱ्या घरात आणि 8व्या घरामधला स्ट्रॉंग मानला जातो इंद्रकुंडलीनुसार। म्हणून इंद्रकुंडली आपल्याला नेहमी सांगते की ह्या ज्या वनस्पती आहेत ह्या वनस्पतींचा महिमा हा अपार असतो। ही वनस्पती दिसही दिसले तिथे आपण याचा विविध प्रकारचा उपयोग करू शकतो। ही जी वनस्पती आहे ही जी रानभेंडी आहे किंवा हिला काश्यप गोत्रामध्ये सुद्धा हिला म्हणजे ज्यांचं गोत्र कश्यप आहे ह्या लोकांसाठी सुद्धा ही आराध्य अशी ही वनस्पती आहे। ज्यांची रास कुंभ आहे, मीन आहे, मिथुन आहे, वृश्चिक आहे, सिंह आहे, मेष आहे, मीन आहे, मकर आहे, अशा लोकांसाठी सुद्धा ही जी वनस्पती आहे ही आराध्य वनस्पती म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये हिचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये दिसून येतो। ही जी वनस्पती तुम्ही बघत असाल ही जी वनस्पती आहे ही मानवाच्या कल्याणासाठी आहे। हिचं मूळ खोड रूप धारण केल्याने मनुष्याचे विघ्न सुद्धा दूर होतात। आणि लक्षात घ्या की ही जी वनस्पती आहे ही अत्यंत प्रभावी आहे। ह्या वनस्पतीचे फुलं जे आहेत ही फुलं आपल्या वास्तुशास्त्रातील सगळ्या प्रकारचे दोष मिटवतात। ही सुद्धा एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे। हिचा जो पाला आहे हा वात प्रकृती जसाही प्रकारचा जर तुम्हाला वाताचा त्रास असेल, आमवात असेल किंवा तुमच्या घरामध्ये नैराश्य असेल, तुमच्या घरामध्ये सतत भांडण होत असेल, ताणतणाव असेल, मानसिक रोग असेल, अशा सर्वांसाठी सुद्धा ही वनस्पती खूप महत्त्वाची आहे। गुरुग्रहासाठी ही वनस्पती अत्यंत महत्त्वाचे काम करत असते। हिचं जे खोड आहे, हिचं जे मूळ आहे याच्यासाठी सुद्धा ही वनस्पती अत्यंत महत्त्वाची आहे, अत्यंत सुखाची आहे आणि वैभवाची सुद्धा या ठिकाणी आहे। या वनस्पतीमुळे मानवाच्या कल्याणासाठी खूप महत्त्वाचे कामं होतात। बघू शकतात की ज्या लोकांचे पैसे अडकलेले आहेत किंवा ज्या लोकांची फायनान्शियली परिस्थिती खराब आहे तर अशा पद्धतीच्या जमिनीवर हे वारुळ ह्या झाडापाशी ह्या वनस्पतीपाशी असतं। आणि ह्या वनस्पतीजवळ किंवा ह्या झाडाजवळ जर तुम्हाला वारुळ जर आढळलं तर दर गुरुवारी ह्या ठिकाणी फक्त काळे तीळ आणि पिवळी मोहरी जर टाकली, सतत टाकत गेलात, विशिष्ट मंत्रानुसार शाबरी मंत्रानुसार जर टाकत गेला तर अडकलेले पैसे सुद्धा तुमचे प्राप्त होतात आणि जी तुमची मिळकत आहे ती खूप मोठ्या प्रमाणात असते। ज्या लोकांचा हॉटेल व्यवसाय आहे, ज्या लोकांचा व्यवसाय हा दुधाचा आहे, ज्या लोकांचा व्यवसाय खाद्य विक्रीचा आहे, अशा लोकांसाठी सुद्धा ही वनस्पती अत्यंत महत्त्वाचं काम करत असते। लक्षात घ्या, 1000 रुपये करोड रुपये खर्च करून सुद्धा जो रिझल्ट येत नाही तो या वनस्पतीमुळे तुम्हाला प्राप्त जो आहे हा प्राप्त होत असतो। आणि ही जी वनस्पती आहे ही वनस्पती अत्यंत मोलाची आहे, अत्यंत प्रभावी आहे। लक्षात घेण्याची गरज आहे की महाग रत्न वापरण्यापेक्षा किंवा जटिल प्रश्न खूप असतात आणि यांचं समाधान आपल्या जीवनामध्ये होत नाही, त्यामुळे आपण नैराश्यामध्ये जात असतो। म्हणून इंद्रकुंडलीनुसार ही वनस्पतीला बृहस्पतीची सर्वात मोठी सोर्स मानलेला आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट मानलेली आहे अशी ही वनस्पती आहे। त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुद्धा अशा वनस्पतींचा उपयोग आपल्या वास्तुशास्त्राप्रमाणे इतर गोष्टी जर केल्या तर तुम्हाला चांगला अनुभव जो आहे हा अनुभव येऊ शकतो। म्हणून जिथंही तुम्हाला ही वनस्पती प्राप्त होईल तिथं याचा उपयोग शास्त्रानुसार केल्यास आपलं जीवन हे सुफळ आणि संपन्न होणार आहे। त्यामुळे वनस्पती विद्या मिशनच्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जितके जास्त शेअर करता येईल तितके जास्त शेअर करा। याच्याने सगळ्यांना फायदा होणार आहे आणि सगळ्यांचं कल्याणसुद्धा होणार आहे। आजचा हा लेख मी टाकलेला आहे, आपल्याला कसा आवडला नक्की अभिप्राय कळवा। तोपर्यंत नमस्कार।